काम मध्ये आज काम बंद होतं आज उद्या येतो. काय होतं रे? हे इकडे ठीक आहे. आडवा घे ना आडवा. ओम शांती शांती शांती. देशमुख यांच्यावर हल्ले झालेला आहे. त्याच्या निश्चितार्थ ग्रामपंचायत गोरेगावने बंद ठेवलेला आहे. तरी याच्या पुढे असा अन्याय ग्रामपंचायत सरपंच सदस्य व कर्मचारी यांच्यावर होऊ नये यासाठी शासनाने कडक कारवाई करावी हीच आमची नम्र विनंती आहे. येथील सरपंच संतोषजी देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली त्या संदर्भात आज आम्ही गोरेगाव ग्रामपंचायत तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे बंद पाळलेला आहे आणि ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेबांना पोलीस स्टेशन गोरेगाव अंतर्गत एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जे कोणी स्वर्गीय संतोष देशमुख यांचे मारेकरी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात असे गुन्हे घडू नयेत याकरिता आपण काहीतरी कडक कायदा काढून जे काही ग्रामपंचायत अंतर्गत होणारी विकासाची कामे आहेत त्याच्यात अडथळा येणार नाही याकरिता नियमावली तयार करावी एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे. संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली आहे त्या हत्येचा निषेध म्हणून आज आम्ही इथे ग्रामपंचायत गोरेगाव येथे काम बंद आंदोलन केलेलं आहे व त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर ते कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सरकारला एक अर्ज केलेला आहे पोलीस स्टेशनला. त्यामध्ये त्यांच्या जे मारेकरी आहेत त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी ही सर्व गावकऱ्याच्या वतीने आम्ही सरकारला निवेदन देत आहे.